राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सूनबाई वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मानसिक आणि हुंड्यासाठीच्या छळास कंटाळून आत्महत्या केलेली आहे। खरं तर त्यांच्या कुटुंबियांनी मोठे आरोप केलेले आहेत। याआधी आम्ही या कुटुंबियांना हगवणे कुटुंबियांना जे आहे 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी सुद्धा गिफ्ट केलेली होती, तरी सुद्धा आमच्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली जात होती आणि या छळास कंटाळून वैष्णवी यांनी आत्महत्या केलेली आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी, याविषयीची कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत। नमस्कार सर, आपण बघतोय की वैष्णवी हगवणे हे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या सूनबाई आहेत, त्यांनी मानसिक आणि हुंड्यासाठीच्या छळवणुकीस कंटाळून आत्महत्या केलेली आहे। नेमके यामध्ये काय कायदेशीर बाजू असू शकतात? आता याच्यामध्ये नवविवाहितेने विवाहानंतर किती वर्षामध्ये हा प्रकार केला म्हणजे आत्महत्येचा प्रकार घडला आहे, त्याप्रमाणे जर तसा प्रकार त्या कायद्यानुसार घडला असेल तर 304 ब जुना IPC आणि नवीन जो कायदा आला तर BNS त्याला 80 नुसार कारवाई होती। पूर्वीचा भारतीय दंडविधान मृत्यूस प्रवृत्त करणे, भारतीय दंडविधान 306, आता नव्याने आला तो 108 BNS यानुसार हा गुन्हा दाखल झाला असेल, तसा गुन्हा दाखल झाला असेल तर नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून जुना 306, नवीन 108 आणि हुंडाबळी की लग्नानंतर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे भेट रूपाने किंवा वेगवेगळ्या प्रकारे वस्तू मागणे आणि म्हणून हुंडाबळी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार हे 2 कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याखाली पोलिसांचा तपास चालला आहे असं प्राथमिक दर्शा दिसतंय। सर, बघतोय की हुंडाबळीची केस दिसते, त्या पद्धतीचा आरोप मयत जे वैष्णवी आहे त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। खरं तर हा हुंडाबळी कायदा नेमका काय? हुंडाबळी कायदा म्हणजे की लग्नाच्या अगोदर किंवा लग्नानंतर संबंधित त्या मुलीच्या आईवडिलांना काही गोष्टींची मागणी करणं, मग ते भेट स्वरूपात असेल किंवा आपले कुठले सणवार असतात, सणाच्या निमित्ताने काय मागणी करणं, तर हे सगळं हुंडाबळीच्या ह्याच्यामध्ये बसतात। आता यामध्ये या प्रकारच्या केसेसमध्ये काही सुप्रीम कोर्टचे निकाल आहेत, त्यामध्ये ह्या ज्या काही घटना घडतात आत्महत्यासारख्या, तर त्यामध्ये तुमचे संबंध कुठले होते, अधिकृत संबंध जर असतील तर त्या अपेक्षांवर डिपेंड असतात। अधिकृत संबंधित पण अपेक्षा आहे, याच्याकडनं काहीतरी मिळालं पाहिजे, केलं पाहिजे। आणि दुसरे म्हणजे भावनिक संबंध, तर भावनिक संबंध हे अपेक्षांवर डिपेंड असतात आणि अधिकृत संबंध हे कायदा, नियम, धोरणं, आपल्या जबाबदाऱ्या यावर डिपेंड असतात। आता यांच्यातलं जे नातं होतं हे अधिकृत होतं, दोघे नवरा बायको होते आणि म्हणून त्यावर कायदा, नियम, धोरणं, जबाबदाऱ्या सगळ्या फिक्स झालेल्या असतात। आणि अशा ह्याच्यातून समोरच्या व्यक्तीने जर आत्महत्या केली तर शेवटी निकाल देताना कोर्ट हे बघतं की समोरच्या व्यक्तीला एवढा असह्य छळ झाला होता का की तिला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नव्हता। आणि हे सगळं करत असताना पोलिसांनी बारकाईने तपास करायला लागतो आणि ते तपासात निष्पन्न झाला तर संबंधित व्यक्तीने त्या मृत व्यक्तीला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, हा गुन्हा कुठेतरी भविष्यात सिद्ध होऊ शकतो आणि तो सिद्ध झाला तर त्याला शिक्षा होईल असा कायदा सांगतो। सर, ज्या पद्धतीचा कुटुंबियांनी आरोप केलेला आहे तिला मानसिक छळ खूप जास्त होता, हा मानसिक छळ कशा पद्धतीनं हा कोर्टामध्ये सिद्ध केला जाऊ शकतो, त्याची पद्धत कशी असते? आता मानसिक छळ म्हणजे की आता शेवटी हे अगोदरच मी सांगितलं की हे जे संबंध होते हे अधिकृतमध्ये मोडतात, नवरा बायको म्हणजे अधिकृत संबंधित, म्हणजे त्या नवऱ्यावर पण तेवढी जबाबदारी। पण हे वागत असताना आता बऱ्याच वेळेला आपल्याला असं जाणवतं की रेग्युलर आपलं काहीतरी गैरवर्तन असतं, पण हे आपण वागत असताना मला माहीत नाही की समोरच्याला काय त्रास होतोय, म्हणजे मानसिक छळ। मग हा मानसिक छळ त्याने कुठल्या प्रकारे केला, संबंधित ज्याने आत्महत्या केली त्याने त्यावर काय रिॲक्शन केली, काय ॲक्शन घेतली, समजा याने काही टॉन्ट मारले किंवा काही डिमांड केली, वेळोवेळी घरी कुठे आईवडिलांना सांगितलं आहे का, मैत्रिणीला सांगितलं का, मेसेज पाठवलेत का, पत्र पाठवलं आहे का, मेल पाठवलं आहे का, आणि मग त्याने तो मानसिक छळ जर केला असेल आणि त्या संबंधित आत्महत्याग्रस्त व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला पाठवला असेल आणि हे जर तपासात निष्पन्न झालं तर हा मानसिक छळ केला असं कायद्यानुसार हे न्यायालयामध्ये सिद्ध होऊ शकतं। सर, आपण बघतो की या प्रकरणामध्ये तिने सुसाईड नोट वगैरे काहीही लिहिलेलं नाही, अशावेळी हा गुन्हा सिद्ध करणं किती चॅलेंजिंग असतं? आता याच्यामध्ये सुसाईड नोट जरी नसली तरी शेवटी आत्महत्या केली वस्तुस्थिती। मग हे आत्महत्यापूर्वी तिला काय मारहाण झाली होती का, मारहाण झाली असेल तर आईवडिलांनी वेळोवेळी सांगितली होती का, ह्या मारहाणीच्या संदर्भात तिने कुठं वाच्यता केली होती का, मित्र मैत्रिणी नातेवाईक मेसेज पाठवले, मेल पाठवले, असा काही प्रकार घडला होता का, तर या अनुषंगाने पोलिसांना तपास करावा लागेल।
जे आरोपी आहेत, ज्यांना आरोपी केलं आहे, त्यांचं वर्तन कसं होतं. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची पहिली सून जी कुणी आहे त्या सूनने देखील त्यांच्यावर डॉमेस्टिक व्हायलन्स खाली पिटिशन खाली कोर्टात दावा केला आहे, अशी काहीतरी ऐकू माहिती. हे जर असेल तर त्या संबंधित आरोपींचा कॉन्डक्ट म्हणजे वर्तन पोलिसांना तपासावं लागेल. हे किती लालची होते, पैसे मागायचे, हे सिद्ध करावं लागेल. कारण लग्नामध्ये काहीतरी गाडी फॉर्च्युनर दिली, अशा काहीतरी प्रकार दिसत आहेत. पण आता जे काही वर्तमानपत्रातून किंवा टी व्हीला ज्या बातम्या आल्यात त्यानुसार संबंधित त्या मुलीच्या अंगावर जवळपास 17 ते 18 प्रकारच्या मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. मग ह्या ज्या खुणा आहेत, तिच्या अंगावर जे काही उरण उमटलेत, तिच्या मृत्यूपूर्वी किती तासापूर्वी तिला मारलं होतं. नाही तर काहीतरी शरीरावर असे वळ असतात, पण ते कधीतरी 2 वर्षापूर्वी मारलेलं असतं. तसं नाही, ते इंजुरीज किती फ्रेश होत्या. त्याप्रमाणे पोलिसांना तपास करावा लागेल. डॉक्टरकडनं तसं सर्टिफिकेट घ्यावं लागेल की तिच्या मृत्यूपूर्वी 2 तास 3 तास 8 तास पूर्वी हिला मारहाण झालेली, आणि त्या मारहाणीमधून तिला इतकं ते असह्य झालं की शेवटी तिला हे शेवटचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. पण त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला तर या गोष्टी निष्पन्न होतील. तर यामध्ये बघतोय की हा जो सासरा आहे राजेंद्र हगवणे, हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. जरी आता त्याला निलंबित केला असेल तरी सुद्धा हा राजकीय हस्तक्षेप चौकशीवरती काही परिणाम करतो का, कसं असतं? नाही, शेवटी राजकीय हस्तक्षेप म्हणजे कसं की आता समजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला, ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तो एका सत्ताधारी पक्षाचा कुठला तरी कार्यकर्ता आहे. असं असल्यानंतर शेवटी हे काही नेते मंडळी असतात, त्यांना एक बाजू कळती, दुसरी बाजू माहीत नसती. आणि म्हणून संबंधित आरोपीला वाचवण्यासाठी शेवटी डिपार्टमेंट पोलीस आहे त्यांचंच आहे, न्यायव्यवस्था फक्त वेगळी आहे. मग आरोपीला वाचवण्यासाठी त्याला फरार ठेवणं, त्याला कायदेशीर इनडायरेक्टली मदत पोचवणं, ह्या गोष्टी राजकीय नेते करतात. पण शेवटी न्यायालयासमोर आल्यानंतर जर त्यामध्ये त्या आरोपीच्या विरोधात जर कडक पुरावा असेल तर त्याला लवकर जामीनही होत नाही आणि तो कायद्याच्या प्रक्रियेमध्ये अडकून पडतो. ही वस्तुस्थिती आहे. पण राजकीय नेतृत्व स्वतःच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी जे जे करावं लागतं ते बीडच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं. त्यातला मेन जो गुन्हेगार आहे तो आजही फरार आहे. जवळपास त्याला आता 6 महिने झाले, सापडत नाही. राजकीय नेत्याने मदत केली असं म्हणणार नाही, पण असले प्रकार चालतात. तर या प्रकरणामध्ये पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी काय पावलं उचलणं गरजेचं आहे, आणि असं शासनाकडून काही कायदेशीर मदत त्यांना मिळण्याची, जसं हुंडाबळीच्या केसमध्ये काही अशी तरतूद वगैरे आहे का? आता याच्यामध्ये रेग्युलर गुन्हा दाखल झाला आहे, पोलिसांचा तपास चालला आहे. तपासामध्ये काय निष्पन्न होतं, पोलीस चार्जशीट कसं तयार करतात, त्याप्रमाणे आरोपींना जामीन होणार नाही होणार, भविष्यात शिक्षा होणार, त्यावर सगळं ठरणार आहे. आता यांनी रीतसर FIR दाखल केली. FIR दाखल केल्यानंतर त्यांना असं कळलं पोस्टमार्टमच्या रिपोर्टनंतर की तिच्या अंगावर जखमा होते. मग त्या अनुषंगाने सगळा तपास होऊन तसे मेडिकल पेपर्स चार्जशीटमध्ये यायला पाहिजेत. ह्या आरोपींनी तिला वेळोवेळी पैशाची डिमांड केली. फक्त तिला करत होते, आईवडिलांना करत होते, किंवा नातेवाईकांकडे कुठं पैसे मागत होते. ते नातेवाईक, तिची मित्रमंडळी, डिसीज म्हणजे त्या मुलीचे, यांच्याकडे तपास व्हायला पाहिजे. तिने कोणाला मेसेज पाठवले होते का, ते मेसेज, तिचं चॅटिंग, तिचे फोन कॉल, हे सगळं जप्त व्हायला पाहिजे. हा जर पुरावा गोळा झाला तर आरोपीला जामीन मिळायला सुरुवातीच्या स्टेजला, निदान चार्जशीट दाखल होईपर्यंत थोडंसं अवघड आहे. हा जर पुरावा सगळ्या पोलिसांनी साबित केला तर भविष्यामध्ये हे प्रकरण शिक्षेपर्यंत जाऊ शकतं असं मला वाटतं. तर या प्रकरणामध्ये जर दोषी आढळलं तर शिक्षेची तरतूद किती काळाची असते? आता यामध्ये जर गुन्हा सिद्ध झाला तर 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. पण ह्यांनी जे काही आरोप केलेत मारहाणीचे, आणि भविष्यात पोलिसांना असं वाटलं की याच्यामध्ये 302 लावायचा, पण त्या अनुषंगाने तशी फिर्याद, त्याची परिस्थिती जर आढळून आली तर खुनाचं कलम पण लावू शकतात. आणि खून म्हणलं की मग जन्मठेप फाशीपर्यंत शिक्षा होऊ शकते, पण त्याला तेवढा पुरावा लागतो. पण फक्तच आपले उगे पब्लिक लोकांची डिमांड आहे आणि म्हणून काहीतरी त्यांच्या प्रेशरखाली 302 लावला, ते लावूनही उपयोग नाही का, तो भविष्यात टिकला पाहिजे. म्हणून आता हुंडाबळी आणि तिला तिच्या मृत्यूला चिथावणी देणं, तिच्या मृत्यूस कारणीभूत, या कलमाखाली जे काही कलम लावलेत यातच जर चांगला तपास केला आणि जर पुरावा आला तर भविष्यामध्ये 10 वर्षापर्यंत त्यांना शिक्षा होऊ शकते. सर, या प्रकरणामध्ये जो सासरा आहे तो अद्यापही फरार आहे, महेश जी आहे तिचा दीर सुद्धा अद्यापही फरार आहे. या प्रकरणामध्ये पती असेल किंवा सासू आणि नणंद या तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांना पोलीस कस्टडी सुद्धा देण्यात आली आहे. पण इतर जे मेन सासरा जो अद्यापही फरार आहे त्याला अद्यापही पकडण्यात आलेलं नाही. यासाठी पोलिसांनी कशा पद्धतीने तपास करणं गरजेचं आहे? आता पोलिसांनी त्यांना ॲब्स्कॉन्ड म्हणजे फरारी घोषित केलं असेल, मग त्या आरोपीचे फोन कॉल्स, तो नेमका कुठे गेला आहे, लास्ट सीन त्याचा कुठं होता, ह्या बारकाने जर तपास केला तर त्याचं लोकेशन ट्रेस होऊ शकतं. आता ते लोकेशन ट्रेस करायचं का नाही हे सर्वस्वी सगळं पोलिसांवर अवलंबून आहे.
आरोपी असं काय भारताच्या बाहेर तर कुठं पळून गेला नसेल, त्याच्यावर वॉच ठेवला असेल. पोलिसांची सेपरेट खबरे असतात, खबऱ्यांकडनं इन्फॉर्मेशन येत असते. पण पोलिसांनी जर मनावर घेतलं की या आरोपीला उद्या सकाळपर्यंत पोलीस स्टेशनला आला पाहिजे, त्या पद्धतीने तपास करण्याची देखील पोलिसांची एक कला आहे की नाक दाबलं की तोंड उघडतं. तशा पद्धतीने तपास झाला तर 24 तासाच्या आत आरोपी 100% पोलीस स्टेशनला हजर होऊ शकतो. हा आमचा रेग्युलर अनुभव आहे. पण त्या पद्धतीने तपास झाला तर, पण त्याला जर फरारच ठेवायचा असेल आणि त्या अनुषंगाने हे नेते मंडळी कोणाचं ऐकून करायचं असेल तर अजून 6 महिने पण सापडणार नाही. कारण शेवटी तपास पोलीस करणार आहे. आम्ही जास्तीत जास्त विचारू शकतो की का सापडत नाही, शेवटी ते सांगणार, त्याच्यावर आपण डिपेंड असणार. पण खऱ्या अनुषंगाने खबऱ्यांच्या माध्यमातून जो तपास असतो, घरच्या लोकांना ताब्यात घेणं, नातेवाईक कोणाच्या संपर्कात असू शकतो, ह्याला मदत कोण करते, कुठं राहतोय, काय करतोय, थोडा वेगळ्या पद्धतीने तपास केला तर 24 तासामध्ये आरोपी हजर होतात. हे आजपर्यंतचा सगळा अनुभव आहे. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. धन्यवाद. खरं तर मयत जी वैष्णवी आहे, जिने आत्महत्या केलेली आहे, मयत वैष्णवी हगवणे हिने जी आत्महत्या केलेली आहे, ही हुंडाबळीच्या केसमधून झालेला आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनीच केलेला आहे. आणि यामध्ये हुंडाबळीच्या केसमध्ये जर दोषी आढळलं तर नेमकी काय कारवाई होऊ शकते, कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात, याविषयीची सविस्तर माहिती ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.